आत्ताच आम्ही आंघोळ वगैरे केलं, रेडी झालो आणि मी स्वयंपाक वगैरे सगळा आवरला आहे. सगळं माझं रेडी आहे. आता फक्त आम्हाला जेवण करायचं आहे. ते गेल्या आंघोळीला, यांची आंघोळ झाली की आता जेवण करणार आम्ही. आपण इथं बसली आहे मस्त शांत अशी. एवढ्या वेळ खूप मस्ती करून बसली आहे, शांत नाही बसली इतक्या वेळची. तर मी जेवणामध्ये आज रस, पोळी आणि साधी चपाती आणि मुगाची भाजी केली आहे. तर मी तुम्हाला ना आता पापड्या वगैरे तळून तळताना दाखवते. बाकी माझा पूर्ण स्वयंपाक झाला आहे, फक्त तळायच्या राहिल्यामध्ये पापड्या. बाकी सगळं झालं आहे. आपूचं चाललं आहे मोबाईल बघणं आणि माझं ना मी आज वेणी घातली आहे, कारण की केस खूपच असे गळून जात आहे, गळत खूप आहेत, त्यामुळे मग अशी वेणी घातली. आणि छान माझा आज मेकअप वगैरे झाला. आज आपूचे पप्पा घरी आहे, तर मग आरामशीर मी निवांत असं करू शकत आहे. आणि आता मी ना पापड्या वगैरे तळून घेते आणि नंतर मग आम्ही जेवण करतो. हो ना पू? बाहेर इतकं कडक ऊन आहे ना सध्या, खूप जास्त. बाहेर जायचा खूपच कंटाळा येतोय. आपूला न्यायचं होतं बाहेर, पण हे बोलले की नको, उद्या जाऊया. आणि बघा कसे ढग झालेत, पण खूप मस्त वाटतंय. मला उन्हाळा जास्त नाही, पण थोडा थोडा आवडतो. तर मी या खिडकीत उभी राहिली ना की आपूला पण असतं की मम्मा मला घे. काय बेटा घेऊ तुला? हिला पण इथे उभं राहायचं असतं. चला उभी राहा. इथं बसते का तू? तर आपू इथे मस्त उभी राहते आणि तिचं बघणं सुरू असतं कंटिन्यू. इकडे तिकडे तिकडे इकडे खिडकीतून चाललेलं तिचं बघणं. मला ना आज भरपूर असे काम आहेत, पण मी करते की नाही मी हे नाही सांगू शकत, कारण की ना मला कालच कपडे लावून घ्यायचे होते. पण ही आपू ना झोपून गेली आणि तिच्यासोबत मी पण झोपून गेली. हो ना आपू? काय ग? तुला सुई न्यायला सुई घ्यायला जायचं डॉक्टरकडे? डॉक्टर सुई देणार आहे तुला, जायचं? सुई द्यायला जायचंय तुला? जाऊया ना आपण सुई घ्यायला जायचं. आपू आपूला मी असं छान तयार केलं, पण ती काहीच ठेवत नाही व्यवस्थित. अपूर्वा ते काढायचंय. अरे इतकं जाम कसं झालंय? घे. तुझा बेबी काय करतोय आपू? आपण असा पसारा टाकून दिलाय खाली, टॉवेल वगैरे वगैरे काय काय करून टाकते ती असंच. आता मला ना थोडासा माझा स्वयंपाक करायला, म्हणजे पापड्या तळायच्या राहिल्या. काय काय पाहिजे तुला? लयच नाटकं करते का? आपू आपू आपूचे पप्पा, आपूचे पप्पा, आपूचे पप्पा काय कर? काय करायले तुम्ही? आपूच्या पप्पाची आता डे शिफ्ट झाली काही दिवसासाठी, फक्त 15 दिवसासाठी. हो ना आपूचे पप्पा? हो ना आपूचे पप्पा? ऐकू जात नाही, थोडे बहिरे आहेत आपूचे. फक्त मोबाईल 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 मोबाईल, चाव 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 दिवसभर. आम्ही चहा घेतो आता, आणि मी ना एवढा चहा घेणार आहे. यांच्यासोबत बसून चालणार नाही, त्यामुळं मी निघाली होती माझ्या किचनकडे. आता माझ्या किचनमध्ये ना माझा एवढा चांगला टाईम जातो ना, कारण की किचन
फ्रेश पण आहे आणि मस्त छान तिकडून हवा पण येते थोडी थोडी. त्यामुळं आपूचं इथे मला काय दाखवायला आली ती आता लक्ष नाही आहे, पण इथे मी ना पालक निवडून ठेवली होती आणि थोडंसं त्यामध्ये पाणी होतं, म्हणून म्हटलं सुती कपड्यामध्ये थोडं ठेवलं ना तर ते व्यवस्थित फ्रीजमध्ये जास्त दिवस टिकेल. आणि आम्हाला पालक पराठे खूप जास्त आवडतात आणि त्यासोबत कढी. आता ना रोज माझे केस वरच राहतात, त्यामुळं आज मी थोडंसं म्हटलं वेणी घालूया. आणि काम पण थोडे लवकर आवरले होते आणि हे ना दिवसभर झोपून राहतात ना, म्हणजे यांचं ऑफिस राहतं नाईटला, त्यामुळं. पण आता यांचं चेंज झालं आहे, कारण की यांचं झालं आहे आता सकाळी झालं आहे, त्यामुळं मग आपूला पण थोडाफार टाईम देता येते आणि त्यामुळं ते तिला सांभाळत होते, त्यामुळं मी ही वेणी घालू शकले. नाही तर दिवसभर मला ना नाही बघणं होतं आरशाकडे, नाही काही, कारण की ती येतच राहते आणि मला खेचत राहते, असं तिचं चाललेलं राहतं. पण या 2 दिवसात ना खरंच खूप रिलॅक्स वाटते, कारण की हे सोबत असतात आणि तिला पण सांभाळून घेतात, थोडंफार तिचं करतात. आणि जर केलं नाही तरी पण मी तिला म्हणते की जा त्यांच्याजवळ बस जाऊन पप्पाकडे, तर ती बसते आणि बाकीचे मी इतकी आरामात पटापट कामं करू शकते ना. घरात पण थोडीफार क्लिनिंग वगैरे आपण एक्स्ट्राची करून घेऊ शकतो आपल्याकडे टाईम असली तर. आणि मेन म्हणजे स्वतःचं, आपण स्वतः जर चांगलं राहिलो ना तर मस्त. आता इथे मला आपू काहीतरी मागत होती, कारण की तिच्या पप्पाला जायचं होतं, त्यांचा दुपारचा टाईम आहे त्यामुळं ऑफिसला, आणि त्यांचं चाललं होतं ब्रश करणं आणि सोबतच आंघोळ पण. तर ना तिला पण त्यांच्यासोबत आंघोळ करायची असते आणि तिची आंघोळ झाली ना माझ्यासोबत, तरी पण त्यांच्यासोबत तिला परत ते करायचं असतं, ब्रश करणं. आणि पप्पा तू चष्मा लाव, मी पण चष्मा लावते आणि मग ब्रश करू, असं त्यांचं चाललं होतं. इथे दोघं जणं मिळून ना मस्त ब्रश करत होते. माझा स्वयंपाक वगैरे झाला होता. आता ना ती त्यांच्यासोबत राहिली ना की मी थोडीशी रिलॅक्स राहते, त्यामुळं मी पटापट इकडे जेवण वाढून घेतलं होतं आणि म्हटलं की जेवण करून घेऊया आधी, खूप जास्त भूक लागली होती. त्यामुळं आपू पण इकडे पापडी खात बसली होती. आजचा ब्लॉग जरा मोठाच असणार आहे, कारण की ना खूप मजा केली आपूने. मी आता समोर तुम्ही बघाच की आम्ही काय केलं आहे, आम्ही कुठे गेलो होतो. आणि पहिल्या वेळेस मी आपूला घेऊन एकटी बाहेर पडली होती आणि खूप मजा केली. आपण थोडंफार केलं परेशान, ती तर करणारच तिच्या याच्या प्रमाणे. इथे आम्ही जेवण वाढून घेतलं होतं, मस्त छान जेवलो होतो आणि रस एकदम छान झाला होता आणि सर्व स्वयंपाक छान लागत होता. मस्त जेवण केलं. तर ते ऑफिसला गेले आणि आपूला पण झोपायचा टाईम होणार होता तिचा, त्यामुळं आपूला पण झोपी घातलं आणि मी पण थोडासा आराम, थोडंसं काम होतं मला ते करून घेतलं. आणि मग नंतर ना मस्त छान थोडंसं मी पण झोपली होती. हे ऑफिसला गेले आणि आप्पू मस्त तिकडे झोपलेली होती, त्यामुळे मला आता म्हटलं चला कामं पटापट आवरून घेऊया. आता एवढ्या उन्हात यांना ऑफिसला जायचं, यांची शिफ्टच अशी झाली आहे, त्यामुळं आता म्हटलं हेल्मेट घालून तरी जावा. चला आता समोर मी गार्डनमध्येच दाखवते. आज आम्ही खूप झोपलो आहे, मी आणि आप्पू. आत्ताच उठलो झोपतून आणि ना आता चहा केला, चहा घेतोय. तर माझं म्हणणं होतं की आपूला थोडंसं बाहेर नेऊया, त्यासाठीच मग पटापट आवरलं. आता 5 वाजता आहेत आणि मग आता आम्ही थोड्या वेळात बाहेर जातो, बघतो काय आपू कशी राहते कशी नाही. थोडंसं गार्डनलाच नेवा म्हटलं तिला, बाकी कुठे नाही. आणि ना आज खूप जास्त झोपलो, रस पोळी जास्त अंगात आली. आणि ना आपूच्या पप्पाला पण जाता वेळेस आपूचे पप्पा बोलत होते की मला पण खूप जास्त झोप येते पूजा, पण म्हटलं तर जावं तर लागणारच. आणि आम्ही मस्त दोघी मायले की झोपलो. कामं तशीच पडले होते, कामं म्हणजे भांडी पडले होते जेवण झाल्याची, मी आत्ता ते घासून टाकले, झोपेतून उठले, भांडी घासली, झाडून काढलं आणि चहा केला. आपू म्हणलं थोडीफार ब्रेड वगैरे खायला, त्यासाठी मस्त चहा केला. आणि आता आम्ही दोघीजणी जातो याला गार्डनला, बघूया आता आपू राहते की नाही, पैदल चालते की नाही. माझं ते सुरू आहे. मला विचार येत होता की जाऊ की नको, हे बोलले की अजिबात नका जाऊ, तिला सोडत असले एकटीला तर बिलकुलच नको जाऊ. पण म्हणलं चला जाऊन बघते आज. आणि थोडंसं ना ऊन आहे बाहेर, थोडं ऊन कमी झालं ना की मग जाईल मी बाहेर. तर आता आम्ही चहा वगैरे खाऊन घेतो, हे ब्रेड वगैरे खाऊन घेतो आणि मस्त थोडंसं रेडी होतो. मी झाडून वगैरे काढलं आणि लगेच माझ्या अजून पण झोप इतकी येते ना, आणि मी वेणी घातली होती तर ती पूर्ण विचकून गेली आहे झोपेमध्ये. तर असं काही सुरू आहे आमचं डेली रुटीन. आता ना आप्पूच्या पप्पाचं सकाळी ना हे असला ना, काय बोलतात, जॉब असला ना, ड्युटी असली ना तर मस्त चालतं आमचं. पण रात्रीचं असलं ना की दिवसभर ते झोपून राहतात आणि मग
त्याच्यामुळं थोडंसं घर ना हे नाही दिसत की इथला पसारा तिथेच राहून जातो. आवराव म्हणते पण आवाज होऊन जातो, त्यामुळं मग आवडता येत नाही. पण आता थोडंसं चेंज झाले. मी सांगतेच आहे तुम्हाला की काय काय चेंज झालं. पण ना आपू तुला ब्रेड खायची बाळा, इकडे बघ, इकडे बघ ना. तिला बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही. झोपेतून उठली आणि खूप रडत होती. पप्पा पप्पा सारखं तिचं चाललं होतं की पप्पाला हात खूप गळून येतो. हातात मोबाईल पकडून पप्पा कुठे पप्पा कुठे असं चाललेलं तिचं. मी तिच्या पप्पाला आता थोड्या वेळासाठी फोन लावते, बघते ती राहते की नाही तर, आणि मग जातो आम्ही. मी तुमच्यासोबत शेअर करेलच की आम्ही कुठे कुठे गेलो, काय काय केलं. म्हणजे असं जास्त कुठं नाही जाणार मी. इथेच गार्डन आहे, तिथे जाईल आणि बस घरी येऊ आम्ही. निघालो आणि आपल्याला इतक्या छोट्या छोट्या गोष्टी कळायला लागल्यात ना. मस्त बॉटल पर्समध्ये टाकते ती, आणि मोबाईल पण मला म्हणत होती काय हो गो मा तसं टाकायचं, तसं घ्यायचं आपल्याला बाहेर जाता वेळेस. आणि मोबाईल कुठे आपला, कुठे मोबाईल आपला, कुठे मोबाईल दाखव ना. अरे हा काय माझ्या हातात मोबाईल, तो नको घेऊ, तो घरीच राहू दे चार्जिंगला, तो नाही घ्यायचा आहे आपू. हां चार्जिंग नाही आहे ना त्यात. ओके बेबी. चला आता आपण जाऊया. पण माझ्या मोबाईलची कवर कुठे ग आपू, माझ्या मोबाईलची कवर सापडली का तुला, कुठे ठेवली, कुठे ठेवली तू माझ्या, तिथे नाही, ही कवर कुठे, कवर कुठे ठेवली तू, कवर माझ्या मोबाईलची. तर आम्ही आत्ता निघालो. कुठे निघालो आपू आपण, भूर भूर चाललो ना आपण. हां आम्ही चाललो आता गार्डनला, आणि बघू अप्पूची मस्ती. अप्पू कधी करणार आहे, प दे मला, इकडनं दे. बाय कर. हा चॉपकी पाय याच्यावरून जा ना. चल घसरगुंडी खेळूया, जा वरती. बरं त्या छोट्या तिकडे जायचं का, चल तिकडे छोटी आहे, चल आपू तिकडे जाऊया. चल छोटी आहे तिकडे, छोट्यावाल्या जाऊ. तू ही मोठी आहे ना तुझ्यासाठी, नको इथे. ओके चल मागून चल, तिकडे जाऊया. या घसरगुंडीहून खेळ आपू, तू या खेळते का नाही तर जा. इकडे 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 जायचं, इकडे पाय ठेवून बघ. थांबा आपू, याच्यात बघ ना, इकडे बघ, इकडे पिलू. आपली नाही आहे अपूची सायकल. अंगाव इथे अंगाव पोरी ते अंकल मारतात बघ. नको, घरी जाऊन खाऊयात आपण, इथे नसतात खात. घरी जाऊन खाऊया ना. आताच घरी आलो
आणि आपण इतकं थकवलं ना, खूप जास्त पळत होती. येत्या वेळेस वडापाव आणला, खूप जास्त भूक लागली. आता काही करायचं हेच नव्हतं माझ्यात, म्हणून म्हणलं वडापाव खाते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अजून माझे ब्लॉग पाहायला भेटतील. आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.